दिवाळीत बाजारात येणाऱ्या चायना मेड आकाश कंदिलांना आता टक्कर देण्यासाठी या ठिकाणी आकाश कंदिलाचा पहिला भारतातील ब्रँड या ठिकाणी विकसित करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। कोकणातल्या मराठमोळ्या माणसानं हा आकाश कंदिलामधील पहिला जो ब्रँड आहे, भारतीय ब्रँड, तो या ठिकाणी तयार केलेला पाहायला मिळतो आहे। शेखर सावंत यांनी गंध क्रिएशनच्या ट्रेडमार्कखाली चायना मार्केटला किंवा चायना आकाश कंदिलांना टक्कर देण्यासाठी हे अनोखे आणि देखणे आकाश कंदील या ठिकाणी तयार करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। 8 वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये हे आकाश कंदिलांना या ठिकाणी ट्रेडमार्क दिलेला पाहायला मिळतो आहे। इको फ्रेंडली, हँडमेड आणि फोल्डेबल असे 3 आकर्षक प्रकारामधले हे आकाश कंदील या ठिकाणी बनवले जात आहेत। आपण सध्या देवरुखमध्ये आहोत आणि या देवरुखमध्ये तयार केलेल्या आकाश कंदिलांना सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मार्केट आहे आणि सध्या गंध क्रिएशनच्या माध्यमातून याच आकाश कंदिलांची मागणी जी आहे ती या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते आहे। आणि सध्या भारतातलं पहिलं आकाश कंदिलाचं हे ब्रँडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे। हे ब्रँडिंग करणारे आपल्यासोबत आहेत शेखरजी सावंत सर। सावंत साहेब, भारतातला पहिला आकाश कंदिलातला ब्रँड या ठिकाणी तुम्ही विकसित केला आहे, काय नेमकं खासियत आहे याची? याची खासियत म्हणजे अशी आहे की हा फोल्डेबल आहे, पर्यावरणपूरक आहे, इको फ्रेंडली आहे। त्याच्यानंतर हा तुम्हाला जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात पाठवता येतो आणि या कलेच्या माध्यमातून आज 20 लोकांना इथे रोजगार मिळालेला आहे कोकणातल्या। आणि यातून आम्हाला आता पुढे हा रोजगार वर्षभर याला कसं काय रोजगार मिळेल या दृष्टीने आमची कॉन्सेप्ट चालू आहे। आणि भारतामधलं पहिलं ब्रँड होताना आम्हाला अक्षरशः अभिमान होतो आहे, कारण असे कंदील कुठेच तुम्हाला उपलब्ध नाही आहेत। आणि याच्यामध्ये हा इझी फोल्डेबल आहे, हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे असा फोल्ड करता येतो आणि हा तसाच ओपन पण होतो। त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं असं जॉईंटिंग वगैरे असं काय प्रकारचं काही कॉन्सेप्ट नाही आहे। बरोबर आहे। भारताचा पहिला ब्रँड विकसित करत असताना तुम्ही सामाजिक बांधिलकी सुद्धा जपलेली आहे, ती कशी काय सांगली? सामाजिक बांधिलकी म्हणजे माझा असा उद्देश होता की माझ्या रोजगारातून जर कॉलेजमधल्या मुलांना, तरुणांना जर योग्य पद्धतीने जर काम करता येईल आणि त्यांना जर त्याच्यातनं वेतन मिळत असेल किंवा ज्या गरजू गृहिणी असतात त्यांना जर इथल्या कोकणातल्या लोकांना जर काम करता आलं तर त्याच्यातनं एक वेगळं आपलं एक कलेच्या माध्यमातून तो एक वेगळा भारताच्या अर्थव्यवस्थेला एक आपण वेगळ्या प्रकारे एक हे देऊ शकतो, म्हणजे एक उपक्रम देऊ शकतो चांगल्या प्रकारे। नक्कीच या ठिकाणी देवरुखमध्ये सध्या या आकाश कंदील बनवण्याच्या कामाला या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतोय। तब्बल 5000हून अधिकचे आकाश कंदील या ठिकाणी बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आणि याच भारतीय आकाश कंदिलाच्या ब्रँडला सध्या मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये मोठी मागणी असलेली पाहायला मिळते। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।